मग घ्या लय कटाळा आलाय. कोर असं राहायचं रे. मग काय करायचं? लग्नाला एखादी पोरबीर बघायला लागेल ना. अरे माझं का अजून वय झालंय का लग्नाचं? अरे तुझं नाही येडी आहे, माझं म्हणतोय रे. तुझं का? आणि मग हा हा हा, कर कर. अरे भावा लवकर लग्न करून घे. लग्न करू, हा पोर तर पाहिजे. हा, ते पण आहे म्हणा. तुझ्या घरची नाही का बघत तुला लग्नाला पोर? अरे बघत्यात, पण मीच मानाव घेत नाही. पण आता वाटतंय मानाव घ्यावा. हा घे घे, खरं म्हणावं घे. अरे एकदा वय निघून गेलं ना पुरी नाही भेटत, कळलं का? बघ ना एखादी पोर. मी बघू का? बरं बघ एकदा. ही संत्या, ती बघ, ती पोर कशी वाटत आहे? कुठं रे? अरे ती, हा 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 हा, हे नाथ. मग घ्या तीच पोर पाहिला आपण. तीच बाय ना? अरे पण ती नाही पटायची तुला का? अरे ती आपल्या गावातल्या पाटलाची पोर आहे, कळलं का? त्यांचं दुकान आहे ती. मग राहू दे की. अरे ती कसली स्त्री म्हणतात, कळलं का? मग श्रीमंत असलं मग काय झालं? गरीब श्रीमंत काय नसते, प्रेमात सगळं माप असते. बरं ठीक आहे, आपण ना एक काम करू. आपण ना ती दुकानात असलो दुकानात जाऊ. चांगली आयडिया. हा चल. पण तुला खायला घ्यायला लागला? घेतो ना त्यासाठी काही पण. तू तर आपलं जिगरी, त्यासाठी तर काही पण. चल मग. काय पाहिजे? चॉकलेट दे ना. हे का? हा, किती? 4 दे 4. 5 द्या 5. इधर त्या पोराला दे एक. दे बाळा चॉकलेट. इकडे आमचंच दुकान आहे. राहू दे ना तुमचं दुकान. काहीतरी घेऊन दे. मग दुसरं काय खायचं तुला? ते आलं. हा हे घे, त्याला ते घे. हा ते दे. राहू दे ना, आपलंच दुकान आहे ना, नंतर खाती. जाऊ दे ना, पगड दुकान ठेवू आपण. अहो जाऊ दे हो, बारीक पोराचं मन नसतंय मोडायचं. खाऊ दे ना. दे रे बाळा. आणि मला पण एक द्या. बा, तुझं नाव काय रे? म्हणावं आदिराज. तुझ्या या ताईचं नाव काय? ए, मला काय सांगत होती, तिला विचार ना. अरे सांग ना. हे बघ, हे सगळं ना तुला देतो मी. दीदी, ए, नको सांगू, आम्ही जातो निघून. गप बस. किती झालं? 15 रुपये झाले. 15. अहो 20 घ्या. आमचं संत लय दिलदार आहे. 21 रुपये काय दवा. दे. दे. झालं ना? हा. झालं का? जाऊ की मग. का पाहिजे अजून काही? काय नको नको, काय नको. भावटच. मग घ्या. अरे मला लय आवडली ती. तू काहीतरी कर ना. तू असं का शांत बसलाय? अरे मग काय करायचं आता? हे बघ, मला ते लय विश्वास आहे. तुला काय करायचं ते कर. हे बघ, त्या संग काही आपण टाइमपास करणार नाही. डायरेक्ट लग्नच करणार त्या संग. असं का? अरे पण दिलीप बेकारी दिसत आहे. ते आपल्या बरोबर नीट बोलतच नाही. ती बोलल, काहीतरी कर तू.
मला तीच पाहिजे. आता वहिनी होईल तर तीच होईल, दुसरं कोणच नाही पाहिजे मला. बरं ठीक आहे, असं आहे का? हे बघ, आपल्याला ना पहिला तिचा नंबर घेतला पाहिजे. हे काम करतो, जातो आणि तिचा नंबरच घेतो डायरेक्ट. तिनं तुझ्या कानाखाली टाकले हो. ते पण आहे. हे बघ, आपण काही नको कराय, दमादमाने काहीतरी करू. काहीतरी कर बा, मला काय सांगू नको. अरे एक काम करू ना, आपण दुकानात जाऊ बरं काय, हम्म. हा, आणि आपण खायला घेऊ, परत हा. आणि आपल्याकडे पैसे जरी असले ना कॅश, तरी आपण तिला म्हणायचं आमच्याकडे कॅश नाही. हा चालतंय. हा, मग ती आपल्याला म्हणेल काय स्कॅनर करा. होय, भारी आयडिया राव. भारी काय आयडिया, आणि मग स्कॅनर पण करायचं नाही, म्हणायचं होत नाही. हा बरोबर. आणि मग आपण तिच्याकडे नंबर मागायचा. एक नंबर आयडिया हा? आहे. कारण नंबर भेटतो ना आपल्याला. हा, हे भारी बरं का. चांगलं. खरा भाव आहे आपला. बरं, ऐक, आता मी सांगितलं ना तसंच करू, कळलं का? हा. तू जास्त बोलू नको तिथं काय. नाही नाही, मी नाही बोलणार. हा? काय मी हँडल करू तू काय. हा. चालते हा. मग चल आताच जाऊ. हा चल लवकर. हा. हे मग घ्या, घे काय घ्यायचे तुला. ऐका ना, एक थम्स द्या आणि 2 कुरकुऱ्याचं पुढे द्या. अजून बस एवढंच बस. किती झालं? ह्याचे 20 आणि हे 30 झाले. 30 का? कॅश आणलं का रे? नाही रे. आम्ही कॅश नाही आणली, ऑनलाईन करू शकतो ना? हा करा ना. कशावर करू? हे काय इथं स्कॅनर आहे. करते हा, होईल. 6G मोबाईल आहे. अख्ख्या गावात ना सांगते का पहिला 6G मोबाईल आहे. हा, होईल. हे होतंय का? हे यार नाही होत. नाही होत. होईल. तांत्रिक अडचण आल्या. अरे बघ नीट बघ. अरे नाही ना होत यार. 6G नाही. अडचण येते, सगळ्यांना अडचण येते. 6G असला म्हणून काय तू काय देव आहे का तवा? होईल तवा करू काय तरी. एक नंबर बरं काय. कधी कोणाचे पैसे बुडवले नाही आजपर्यंत. मला यार, माहिती नाही होत. नाही होत. बरं मग आता नाहीच होत याचे होतं, मग नंबर येतं का तुमचा? आम्ही नंबरवर केला नाही नंबर नाही देणार. करायचं तर ऑनलाईनच करा, नाही तर ठेवा हे. नका ना. अहो त्या नंबर काय होत्या? पैसे घेऊन या आणि घेऊन जा. आलो मग नंतर. आता तू काढ बरं. हा. चल, 1 2 3. पळे काहीच नाही आले. काहीच ना शिपला भेटला. आता पायाला लागलाय. काय शिपला कुठं धुवायचे का कपडे? इकडे खाली धुवू ना. तिकडे ती मोठी दगड आहे तिकडं. हा एका जागी गोळा करून ठेवू. पडला असतो. लय लांब फेकलं ना रे. हे पोरं कोणात ग? शिपा काढायला आले असतील. काय एवढं शिपा काढलाय? आता काय पाण्यात उडी मारली? आता पुरी आल्यात. आई शपथ संत्या, अरे तीच पोर आहे ती मगाशी. हा, तुझीच्या मागे लागला तीच आहे. अरे शपथ. करू नको, शिकवू नको. एक काम करू, आता नको थोडासा हिरो बन इथं, कळलं का? थोडासा थोडासा लांब जा, कळलं का? हा चल, शायनिंग मारते पुढे, शायनिंग मार.
ए संत्या, अरे घे ना बाहेर, पाण्यात काय बसलाय? अरे माझी चटी फाटली म्हणून मी आत बसलोय. बस बस बस, आतच बस, बाहेर नको येऊ. बरं संत्या, अरे पण नाव काय आहे तुझं? तुला काय करायचे? माझं नाव काही असू दे. काय करायचं नाही, पण नाव माहित नाही ना म्हणून विचारितोय. मला काही कळत नाही वय. एवढी दूध कोळी आहे का मी? कळत आहे तर मग सांगत का नाही? का घरच्याने नाव नाही ठेवलं का बारसं करून परत नाव ठेवायचं? पटलं मग हा? एवढं विचारून पण नाव सांगत नाही, मग आता तसंच म्हणायला लागल ना. अरे सांग. लय नको बोलू हा, नाही तर घरीच जाऊन नाव सांगल. ए मंग्या, अरे असं नको ना बोलू, तिला रागेल ना. हा बरं बरं, नाही म्हणत आता. काय ग, कोण पोरत ही? अगं आपल्याच गावातली ती. तुला कसं माहिती? अगं येतात दुकानात बऱ्याच वेळा. जाऊ दे, त्यांच्याकडे नको लक्ष देऊ. धुत आपली कपडे. संत म्हणतो का तुला शिपा व्हायचं का शिपा? ये इकडं, मी दाखवते शिपा तुला. ए मी नाही म्हणलं शिपा बिपा काही. ए याडे का मग आता तुम्हाला पटवून द्यायला आलाय का? माझ्या वाटवळ करा आलाय. गप ना, असंच असतं. अरे नीट बोल ना जरा, जरा इम्प्रेशन पाड ना आपलं. पाहत का शिपा तुला? शिपा नको? अरे आपला शिपा काला म्हणतोय मग खूप. साबण पडला अंजे. अगं त्या मुलांना सांग ना काढायला. ती काय लय रडत का? अगं त्यातले ते एक चांगले ना. सांग मग तूच. ए दादा, तेवढं साबण काढून दे ना. हा चान्स आहे, तिच्या पुढे इम्प्रेशन मारायचं. हा, जा. कुठे गेलाय साबण? तिथंच आहे. साबण. पोरं आहेत जरा चांगले नाही ना. एक जरा हाय आगाव, पण दुसरं जरा कामाचं आहे. हा, मी म्हणत होते ना तुला, तो नसता तर आता आपली कपडे धुवून नसती झाली. जाऊ दे, चल धुव पटापट आता. संत्या, मला वाटत ती इकडे कपडे देऊ आले ना, 100% देऊ मरते. नसेल काही नको बोलू. अरे तिच्या घरात एवढं पाणी असून मग ती इकडे काला कपडे देऊ आली? ते पण आहे राव. आणि मग पण मला खरंच नाही वाटत रे. हे बघ, अरे पुरीनं दाखवती नाही पण तिच्या मनात कुठेतरी असते, कळलं का? आणि मला वाटत तिला कळून चुकलं असेल की तू चांगला पोरगा आहे, कळलं का? हे बघ, आपण ना थोडासा संयम ठेवू, पाऊस ती तुला पटेल. बरं चालतं. बरं चल, ती तिकडे कपडे देते, आपण थोडंसं इम्प्रेशन टाकून येऊ. थँक्यू बर का. नाव काय आहे तुझं? संतोष. आणि तुझं? सांगते वेळ आल्यावर.